विद्वान पंडित गुरुतुल्य गुरुवर्य आणि सन्मान्य तिरंगा शाखेचे स्वतंत्र शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर साहेबांना एक प्रश्न विचारला, प्रश्नाची मांडणी केली माझ्या पहिल्या राऊंड या नात्यानं. मान्यवर साहेबांना विचारलं की आम्ही तुम्ही सर्वजण ज्यांची पूजा करतो, आज आम्ही तुम्ही सर्वजण ज्यांची पूजा करतो, ज्यांना अग्रेसर पूजेचा मान मिळाला, परंतु वेळे प्रसंगी त्यांनाही देखील चोरी करावी लागली. तर याचं कारण काय आणि का चोरी केली असेल गणेश भगवंतानी? शाहीर साहेब म्हणतात गणेश भगवंत बालवयात होते, त्यांनी ते लिंगपिंड चोरल्याच्या नंतर प्रगती माताने त्यांच्याकडून हिसकावून घेतली, ते जमिनीत गाडून ठेवली. उज्जैनचं काहीतरी वाचलं म्हणतात ना पुस्तक, चोर गणेश उज्जैनच्या चोर मंदिर असं काहीतरी म्हणलं शेठ साहेबांनी. मान्यवर साहेब उलट्या दिशेने गेले आहो. ज्ञानीवंत ज्ञानीवंत गुणवंत आणि अभ्यासू, परंतु ते गणेश भगवंत लहान नव्हते, गणेश भगवंत मोठेच होते. परंतु ते का चोरी करावं लागली याच्यात अजून तुम्ही जो मार्गाने तुम्ही गेले ते बालवय नाही, ते चांगले मोठे होते, भगवंतच होते ते. पण त्यांना माहित होतं की हे जर आपण चोरी आपण जर लिंगपिंड बरोबर आहे, थोडं बोलणार नाही, परंतु लिंगपिंड जर आपण म्हणजे आता ठेवलं नाही, चोरून जर ठेवलं नाही तर याची हाल बेकार होती. पहा एवढं मोठं अर्थ पाहून सांगलं. तुम्ही दुसऱ्या वाटेने गेले असो, तुमचं तुमच्या परी, मला काय त्या बोलणं भयबाजी करण्यासारखी नाही. बुद्धिवान आहात तुम्ही, बुद्धिमत्तेवर मोठे आहात, समजलं का? हे असं उर्वरित केल्या का आता कोणत्या ग्रंथामध्ये आहे तुमचं तुम्हाला माहिती, समजल्या का? हा, पण आता मी नाही वाचला बाबा तो ग्रंथ, तुम्ही जो म्हणता तो हा उज्जैनचं चोर मंदिर वगैरे नाही, आपल्या वाचनातूनच नाही गेलं माझ्या बाबा, बरोबर आहे ना? होऊ शकतं तुम्ही अभ्यासू माणसं जास्त आहात. शाहीर साहेबांचा पुन्हा प्रश्न होता की गणेश भगवंत वीर होते, गणेश भगवंत देव होते, परंतु त्यांना युद्धा खातीर हार पत्करावी लागली, बरोबर? युद्धा खातीर हार पत्करावी लागली. याचं कारण काय? मान्यवर साहेब सुंदर प्रश्नाची मांडणी केली. याला कारण आहे, ऐका जितवसाल. गणेश भगवंताने अनेक लढाया जिंकल्या, परंतु त्यांच्यावरती वेळच अशी आली होती की त्यांना ते हरावं लागलं. हरणारे नव्हते, परंतु हरावं लागलं. कारण ज्यावेळेस माता पार्वतीला आंघोळीला बसली होती, गणेश भगवंताला द्वारपाल म्हणून उभं ठेवलं होतं दरवाज्यात, आणि नंतर शंकरजी आपल्या महालात आले तर गणेशाने त्याला द्वारात अडवलं. तो कधीच हरत नव्हता, बरोबर आहे? गणेश भगवंत हरू शकत नव्हता, परंतु आपल्या वडिलाच्या समोर त्यांना हार पत्करावी लागले, ते हरले की गणेश भगवंताने त्यांचं शिर कापलं. मान्यवर शाहीर साहेबजी, कारण त्यांचे वडील होते, आणि म्हणून त्या गणेश भगवंताला हार पत्करावी लागली. मान्यवर साहेब, हे माझ्या बुद्धिमत्तेनुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जी. आणि याच्या पलीकडे असेल तर तुम्ही विद्वान आहात असो.
पहिली बहार मुकाबला पड़ा जो घोटी बस्ती में और तुमको भी मजा आएगी दोस्तों दोनों शायरों के कुश्ती में. आता शाहीर साहेब म्हणतील कुस्ती खेळायला शाहीर आले. कुस्ती कशाची? ज्ञाना ध्यानाची ज्ञानाची. सार को सार बराबर मिला तो तारीफ तुम्हारी होगी. सार को सार बराबर मिला तो तारीफ तुम्हारी होगी. नहीं तो बैठने वाली सभी जनता हम दोनों को गाली देगी. अरे 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 आमच्या तोंडावर काय नाही म्हणतील पण मागे म्हणतील दोनही शहर आले आणि या गावचे पैसे लुटून शहरी घेऊन गेले. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? शाहीर साहेबजी समजलं का? मी का म्हटलं सार को सार बराबर मिला तो तारीफ तुम्हारी होगी. ना तो बैठने वाली कभी जनता हम दोनों को गाली देगी. आणि म्हणून आपल्याला तमाशा करायचा आहे, ज्ञाना ध्यानाचा करायचा आहे. लोकांना सांगायचं आहे का कोणी कोणी घरादारावर तमाशा जातात, एकमेकाची माय बहीण घेतात, तेवढी भेट घेतात. तसं होणार नाही. समजलं का? तसं होणार नाही. आणि म्हणून मी काय म्हणतो शाहीर साहेब बघ का तमाशा पाहण्यासाठी लोक दुरून दुरून आले. हा तमाशा पाहण्यासाठी लोक दुरून दुरून आले. खोटीवाल्या भावनी सुंदर मंडप डेकोरेशन सजवून दिले. पण या तमाशात जर मजा नाही आहे तर सारे लोक म्हणतील पैसे पाण्यात गेले, आमचे पैसे पाण्यात गेले. अशी शाही होणार नाही. म्हणून दोष रोष ठोस ऐका. म्हणून शाहीर साहेब काय म्हणतो ऐका. बांगड्याची माळ निभावली गोड. बांगड्याची माळ निभावली गोड. उभी आहे नदीच्या काठाला. उभी आहे नदीच्या काठाला. थोडस
या प्रवासाच्या माध्यमातून काय प्रबोधन झालं पाहिजे. तर जनजागृतीची मशाल म्हणतात त्या तमाशाला आणि म्हणून मला बोलायचं आपल्याला हे काम करायचं आहे आपल्याला. कारण शाहिरी घराणं तसं आहे. मर्द शायरा म्हणतात ना, लगतो का नाटक, हिजवा का कीर्तन, दांडू की कव्वाली और मर्दों का तमाशा. पण आता पहा हाच तमाशा बायाही करून राहिल्या नाही का. अभिनंदन बिचाऱ्यांचं. कारण त्या देखील एक बाया आता हातामध्ये
नाहीतर तमाशा हा खरंच मर्दाचा तमाशा म्हणायचं. म्हणून मला काय म्हणायचं आहे कशाचं. एका झाडाच्या झुडपाच्या साईडला बाथरूम कडे गेलो होतो तर माझी गाय झटका मारून तोडून पळाली. तर माझी गाय दिसली का तुम्हाला कुठं गेली? त्यावेळेस ऋषी हे ठाणस्थ बसले होते, त्या ठिकाणीच बसले होते ज्या ठिकाणी गाय बांधली होती त्याच्या आमने सामनेच होते. आणि ऋषीला माहितही होतं की ते गाय कोण्या दिशेनं पळाली. परंतु ऋषीने जर खरं बोलले असते तर त्या गायीचा जीव जात होता. मान्यवर शाहीर साहेब, कारण त्या खाटकाने कसब्याने गाय घेतली होती आणि ऋषीने जर खरं सांगितलं असतं तर त्या खाटकाने तिला नेऊन कापलं असतं, म्हणजे तिचा जीव जात होता. तर त्या ऋषीला वाटत होतं, त्यांचा उद्देश होता की हिंसा करू नये. हिंसा करणे हे त्यांना मान्य नव्हतं. म्हणजे सत्य जर सांगितलं असतं तर तिचा जीव जात होता, ते सत्यही सांगू शकत नव्हते. आणि खोटं जर बोलले असते की मला दिसलीच नाही तर त्यांचं शील नष्ट होत होतं, कारण ते शीलवंत होते. तुम्ही विद्वान आहात, बुद्धिमान आहात, तर ते खरं सांगू शकत नव्हते आणि खोटंही बोलू शकत नव्हते. तर त्या ऋषींनी त्यांना काय सांगितलं कसब्याला हे तुम्हाला सांगायचं.
हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे. हा, उडवा उडवीच्या गोष्टी नको करता, कारण विद्वान आहात तुम्ही. मी प्रश्नाची मांडणी केली, सुंदर असा प्रश्न आहे आणि माझा 99% विश्वास आहे की तुमच्याकडून नक्कीच याचं उत्तर मिळेल. ऐका काय झालं. तुम्ही इथं होत्या हे तुमच्याच लक्षात आहे. हो, मी गरीब माणूस आहे. 2 पैसे कमवून आपला उदरनिर्वाह करतो, आपलं पोट भरतो. त्या ऋषीच्या